देवळाली विधानसभा मतदारसंघ अनुक्रमांक 6 चे उमेदवार डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. देवळाली कॅम्प येथील बस स्थानक येथे मोठ्या प्रमाणात करण्यात आले. आंबेडकरी चळवळीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची मोठ्या ताफ्यांच्या माध्यमातून तसेच समाजातील अतिशय उत्सुक असे व्यक्तिमत्व असणारे सुजातदादा आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेत्यांच्या माध्यमातून अतिशय कणखर अशा प्रभावशाली व्यक्तिमत्व असणाऱ्या सुजातदादा यांनी आपल्या कणखर भाषेत प्रबोधन केले. आपल्यासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा अशा प्रकारची वल्गना करून यांनी या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीचे युवा नेते यांनी अतिशय कणखरपणे माहिती दिली. त्याचबरोबर या ठिकाणी नाशिक पूर्वचे उमेदवार रवी पगारे, पश्चिमचे उमेदवार अमोल चंद्रमोरे, इगतपुरीचे उमेदवार भाऊसाहेब डगळे यांच्यासह व्यासपीठावरती उपस्थित होते. तसेच या प्रसंगी देवळाली कॅम्प येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोहळा माननीय डॉक्टर अविनाश शिंदे यांनी आपल्या सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर देवळाली भगूर व इतर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचबरोबर या प्रसंगी बजरंग शिंदे, वामनराव गायकवाड, विश्वनाथ भालेराव, चाऊदास भालेराव, प्रवीण बागुल, सुरेश गांगुडे, विजयकुमार गजबिये, लखन डांगळे, नाना पगारे, निखिल सावळे, सुरेश साळवे, मनोज गाडे, प्रकाश कुमार मोरे, लीना खरे, निशा बागुल, उर्मिला गायकवाड, सविता पवार, नीतू सोनकांबळे, सुरेखा बर्वे, अमोल घोडे, चेतन गांगुडे, दामोदर अण्णा पगारे, सुरेश गांगुडे, शरद भोगे, प्रभाकर कांबळे, प्रकाश जगताप, विजय निकम, बाळासाहेब आहिरे, निलेश खरे, प्रल्हाद उघाडे, निलेश बोराडे, राहुल काळे, आदेश गायकवाड, शैलेश पगारे, राहुल नेटावटे, उत्तम गायकवाड, संजू पवार, संजय जाधव, विनोद जगताप, राजू जगताप, मनोज रुपवते, बंटी साळवे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. शहर अध्यक्ष लखन डांगळे, नितीन साळवे, बजरंग डांगळे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते देवळाली कॅम्प नाशिक पूर्व, त्याचबरोबर इतर भागातून मोठ्या संख्येने या ठिकाणी सभेच्या ठिकाणी उपस्थित होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक. वंचित बहुजन आघाडीचे देवळाली विधानसभेचे उमेदवार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक, अतिशय विश्वासू म्हणून ज्यांनी आपली लोकप्रियता आंबेडकर या निमित्तानं सिद्ध केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहराचे महानगर प्रमुख आदरणीय डॉक्टर अविनाश निरंजनराव शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. डॉक्टर अविनाश शिंदे यांच्या प्रचारार्थ आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांची सभा देवळाली कॅम्पच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा संपन्न झाली. आपल्याला माहीत आहे डॉक्टर अविनाश शिंदे हे सुशिक्षित उमेदवार असून शिक्षणानं परिपूर्ण असणाऱ्या व्यवस्थेमधला नवा विचार मांडणारा हा उमेदवार देवळालीचं आगामी भविष्य चांगल्या उज्ज्वल पद्धतीने घडवील यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या कामी असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून आजच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं देवळाली कॅम्प शहराचे युवा नेते नितीन साळवे, देवळाली कॅम्पचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे लखनभाऊ डांगळे, त्यांचे सर्व सहकारी मित्र, भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ मार्गदर्शक चावदासजी भालेराव, महिला विभागाच्या उपाध्यक्षा सुरेखाताई बर्वे, लीनाताई खरे, निशा बागुल, अमोल घोडे, गायकवाड तात्या, बाळासाहेब आहिरे, प्रभाकर कांबळे, भीमचंद शेठ चंद्रमोरे यांचं अतिशय मोठं सहकार्य वंचित बहुजन आघाडीला आज या निमित्तानं मिळालेलं आहे. शरद भोगे असतील, इथं उपस्थित असणारे विजयकुमार गजबे असतील, माजी नगरसेवक बजरंग भाऊ शिंदे असतील आणि या सगळ्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये इथं गायकवाडांचा उल्लेख करू इच्छितो. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं अविनाश भाऊ शिंदे यांचा विजय अतिशय निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपण दुपारची जी सभा बघितली असेल, आपल्याला माहीत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो आदेश दिला तो आदेश या ठिकाणी डॉक्टर अविनाश शिंदे
यांच्या कर्तृत्वानं यांच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांचे जे अविनाश भाऊंचे सर्व सहकारी मित्र आहेत, जे गीते साहेब आहेत, त्याचप्रमाणे जे कामगार संघटनेमध्ये कामं करणारी अविनाश भाऊंच्या प्रचार कार्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील. चुकून एखाद्या कार्यकर्त्याचं नाव राहून जाऊ शकतं. जे पत्रकार बांधव आहेत, फोटोग्राफर आहेत, सोशल मीडियावर काम करणारे वंचितचा IT सेल असेल, या सगळ्यांचं सहकार्य मोठे. मी या निमित्तानं या महिला भगिनी तर उभ्या आहेत, त्यांना विनंती करतो, या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी आपण अविनाश भाऊ शिंदे, डॉक्टर अविनाश शिंदे यांचं औक्षण करावं अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सावताजी बाजीराव गुरुजी, अविनाश भाऊ शिंदे, बजरंग भाऊ शिंदे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रचार कार्यालयाचं अधिकृत उद्घाटन कार्यकर्त्यांच्या वतीनं, ज्येष्ठांच्या वतीनं या मतदारसंघातील सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये होईल असं मी सूचित करतो. आणि या महिला भगिनींना विनंती करतो, आपण पुढे येऊन अविनाश भाऊंचा आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे देवळाली मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अविनाश भाऊ यांच्या या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना एक आत्मविश्वास वाढलेला आहे. आजच्या सभेने, सुजात दादांच्या सभेने एक आत्मविश्वास वाढलेला आहे का आज या ठिकाणी देवळाली मतदारसंघामध्ये जो घराणीशाही चालू होती त्या घराणीशाहीचा हस्त होऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपले डॉक्टर अविनाशजी यांचा विजय हा निश्चित ठरलेला आहे. आणि आपले गांगुळे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं का हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करीत असताना, या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करीत असताना भविष्यातलं उद्याचं संपर्क कार्यालय म्हणून येईल. आणि निश्चित आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा जे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विजय होतील यात आता कुठली शंका राहिलेली नाही. मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या वतीने, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी बागुल, आमच्या महिला विभागाच्या बर्वेताई, त्याचप्रमाणे आमच्या लीनाताई खरे, निशाताई बागुल, त्याचप्रमाणे आमचे गायकवाड साहेब या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अविनाश भाऊ यांना या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. देवळाली कॅम्प येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे पुत्र विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजातदादा आंबेडकर यांनी येऊन या तमाम महाराष्ट्रातील जनतेला एक संदेश दिला आहे की जर आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं असेल, जर आपल्याला मानसन्मानाचे जीवन जगायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडी मागे एकनिष्ठतेने उभे राहिलं पाहिजे. आणि सदर महाराष्ट्रातील जनता आणि देवळाली कॅम्पची जनता ही सुज्ञ आहे, त्यामुळे ती 100% सुजातदादांनी सांगितल्याप्रमाणे वागेल अशी मी आपल्या सर्वांच्या संमतीने आशा बाळगतो. व ज्या ठिकाणी आज प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले असे नमूद करतो. पुढे वंचित बहुजन आघाडीचा राज्य सदस्य आज वंचित बहुजन आघाडीचे देवळाली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे यांच्या प्रचारार्थ सन्माननीय सुजातसाहेब आंबेडकर यांची विजयी संकल्प सभा पार पडली. त्याच पद्धतीने त्यांच्या हस्ते इथं प्रचार कार्यालयाचा शुभारंभ देखील झालेला आहे. मला पक्षाच्या वतीने अपेक्षा आहे याच प्रचार कार्यालयाचं भविष्यामध्ये आमदाराचं संपर्क कार्यालयामध्ये रूपांतर होईल आणि आम्ही ह्याच जल्लोषामध्ये या कार्यालयाचं उद्घाटन करू. आज देवळालीकरांना माझी एक विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेनंतर विधान भवनामध्ये मी डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाची देवळाली मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शपथ घेतो. हा आवाज तुम्ही जर ऐकला तर पुढच्या 5 वर्षामध्ये देवळालीकरांना कोणत्याही समस्येला तोंड द्यावं लागणार नाही हा शब्द वंचित बहुजन आघाडी देतो. आणि अविनाश भाऊंना त्यांच्या पुढील संघर्षासाठी आत्ताच्या परिस्थितीला मी विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थी म्हणून बोलतो की देवळाली मतदारसंघ असेल या इथे विद्यार्थ्यांच्या आत्ताच्या परिस्थितीचे जे काही हाल असतील, इथे युनिव्हर्सिटीचे जे काही विद्यापीठ असतील, स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, याची दुर्दशा जर बघितली, जिल्हा परिषदची शाळेची दुर्दशा बघितली तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मागच्या 40 वर्षापासून, मागच्या 50 वर्षापासून जे काही लोक सत्तेत बसत आहे त्या सगळ्या सत्तेत बसणाऱ्या लोकांवरती
ठू आहे, त्यांनी त्यांचे मुलं या शाळेत टाकले नसतील, कारण की त्यांना माहिती आहे का इथं जो शिकणारा वर्ग आहे तो बौद्धांचा वर्ग आहे, चांबारांचा वर्ग आहे। ते स्वतः त्या जातीमधनं येऊन सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचे विद्यार्थी टाकले नसतील। जर त्यांनी ते विद्यार्थी तिथे टाकले असते तर त्यांना एकंदरीत परिस्थिती कळाली असते। आम्ही विद्यार्थी आत्ताच्या परिस्थितीला अविनाश भाऊ शिंदे, डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे यांच्या सोबत उभं आहोत, कारण की त्यांच्या नावापुढेही डॉक्टर लागत आहे। एक सुशिक्षित व्यक्ती या मतदारसंघामध्ये विकास करू इच्छितो ही अपेक्षा आम्ही बाळगतो आहे आणि सर्व विद्यार्थी सम्यक विद्यार्थी आंदोलनासोबत डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे यांच्यासोबत आहेत हे आश्वासन देतो। उद्यापासून सर्व विद्यार्थी हे रस्त्यावर उतरून अविनाश भाऊ शिंदे यांचा प्रचार करतात। उपस्थित या आजचे प्रचाराचं उद्घाटन झालं। आपले खरंच लोकप्रिय धाराडीचे डॉक्टर अविनाशजी शिंदे साहेब, आपण सर्वांनी एक निश्चय करूया की आपण प्रत्येक जणाने हे उमेदवार निवडून आणणं म्हणजे हे आपल्या हातामध्ये आहे साहेब। आपण प्रत्येकाने कमीत कमी हजार जरी मतदान जमा केलं, समजा प्रत्येक कुटुंबात जाणं, प्रत्येक कुटुंबात सांगणं हे आपलं कर्तव्य आहे। उमेदवार जरी आज फिरत असले, आपल्या महिलांनी सर्वांनी एक जुटीनं ह्या दिवसामध्ये घरचं काम थोडं बाजूला ठेवून आपले डॉक्टर अविनाशजी शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ फिरायला पाहिजे। आज काही लोकांचं मत आहे का आपल्यापर्यंत यायलाच पाहिजे। आता प्रत्येक उमेदवार प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊ शकणार नाही, जिथे जाणार तिथे आपण जाणार। सर्व महिलांना एकजूट करून सगळ्या महिलांनी सुद्धा एक निश्चय करा, आपण एक ठिकाणी नाही 10 ठिकाणी बोलत राहा। काही झालं तर सिलेंडरला मत द्या, काही झालं तर। आणि त्यात मी माझ्या ओबीसी समाजाच्या वतीनं आणि माझ्या माळी समाजाच्या वतीनं आपले उमेदवार डॉक्टर अविनाशजी शिंदे साहेब यांना जाहीर पाठिंबा करतो आणि मला जेवढं सहकार्य नीना खरे, भारतीय बौद्ध महासभेची अध्यक्ष। आत्ताच अविनाश शिंदेच्या प्रचारात उद्घाटन झालेलं आहे। तर आमचा भारतीय बौद्ध महासभेकडनं आणि आमच्या महिला मंडळाचे भावना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देणार आहोत। भावना म्हणजे जिथे जिथे भाऊंचा प्रचार असेल तिथे तिथे आम्ही सर्व मिळून आम्ही प्रचार एकदम जोमाने करणार आहे। आणि हा अविनाश शिंदे भाऊंचा प्रचार नसून हा बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार आहे हे समजून आम्ही आता प्रचाराला सुरुवात करणार आहोत। एवढंच बोलते। जे बी मी भारतीय बौद्ध महासभा महिला विभाग नाशिक जिल्हा सुरेखा बर्वे अध्यक्षा। आज या ठिकाणी अविनाश भाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थी आज या ठिकाणी आम्ही महिला विभागाच्या वतीने सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या महिला आम्ही अविनाश भाऊ यांना जास्तीत जास्त प्रचाराला पाठिंबा करणार आहोत। आणि या प्रचारार्थी अविनाश भाऊ हे आज म्हणजे नाव अविनाश भाऊ आहे पण आंबेडकरी या नावाच्या विचारार्थी आज आम्ही सर्व महिला भगिनी भाऊंच्या पाठीशी उभे आहोत आणि प्रचाराला आम्ही भरपूर पाठिंबा देऊ अशी या ठिकाणी ग्वाही देते। आणि अविनाश भाऊंना आम्ही भरपूर महिला भगिनी जे काही म्हणजे मनुस्मृतीच्या अगोदर जे काही महिलांना जे इतर या अगोदर जे भोगावं लागलेलं होतं तर यापुढे भाऊंकडे अपेक्षित बाकी महिलांना यापुढे भरपूर म्हणजे पुढे सहकार्य लाभेल भाऊंचं या हेतूने मी भाऊंच्या प्रचारार्थी महिला भगिनी आम्ही सर्व सपोर्ट करू अशी खात्री देते आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेते वंचित बहुजन आघाडीचे सर्व यांनी देवळाली मतदारसंघामधून डॉक्टर अविनाश शिंदे यांना जी उमेदवारी दिली ती खऱ्या अर्थानं आज सार्थकी ठरलेली आहे असा आम्हाला ठाम विश्वास या ठिकाणी वाटतो। देवळाली कॅम्प वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते नितीन साळवे, त्याचप्रमाणे देवळाली कॅम्प शहराचे अध्यक्ष लखन डांगळे, त्याचप्रमाणे नाना पगारे या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन आज या ठिकाणी कमी वेळामध्ये या सभेचं आयोजन केलं आणि या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय आमचे राष्ट्रीय युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची सभा या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे। या सभेमुळे निश्चितपणानं बहुजन समाजामध्ये एक आनंदाचं आणि प्रगतीचं उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हा डॉक्टर अविनाश शिंदे यांच्या विजयाचा एक पाया म्हणूया। निश्चितपणानं 20 तारखेला ज्यावेळेस मतदान
आपले मतदार करतील तो अनुषंगाने तो मतदानातून आशीर्वाद अविनाश शिंदे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील आता मला विश्वास वाटतो. बोला सर. माझं नाव लखन सुलकर आंगले, मी देवळी कॅम्प शहर अध्यक्ष आणि आज 30-35 वर्षानंतर चान्स भेटला कुठेतरी आपल्याला सगळ्यांना मिळून अविनाश भाऊ शिंदे यांना निवडून आणायचं आहे. आणि मागील गेल्या वर्षापासून फक्त एकच काम चालू होतं, उमेदवार घरपर्यंत यायचे आणि तोंड दाखवून जायचे. या टायमाला अविनाश भाऊ शिंदे हे बरोबरी पोहोचले आणि त्यांनी जो दिलेलं आश्वासन हे संपूर्ण करूनच राहू. त्यांच्या मागं आम्ही स्वतः खंबीरपणे उभे एवढं बोललो होतो आणि सर्व जाती धर्मांना एक विनंती करतो, सगळ्यांना चान्स दिले या टायमाला आम्हाला पण चान्स द्या. वंचित बहुजन आघाडी तुमच्या माझे खंबीरपणे उभे राहील एवढं 2 शब्द बोलतो. बोला सर. आजच्या या प्रसन्नाच्या वातावरणात सुजातदादाच्या भाषणाने अतिशय सुंदर अशी सुरुवात झाली. ही प्रचार सभा नक्कीच अविनाश दादाच्या विजयाची नांदी ठरेल असं मी भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखेच्या वतीने आजच जाहीर करतो आणि हितचिंतितो थांबतो. सप्रेम सविनय जय भीम. सभेच्या संदर्भामध्ये थोडक्यात आज जे आमचे उमेदवार आहे अविनाश भाऊ शिंदे यांचा पूर्ण नाशिक देवळाली मतदारसंघात झंझावात आहे. मोठ्या संख्येने सर्व जाती धर्माचे लोक आज सभेला उपस्थित होते. तसेच सुजातदादा यांना बघण्यासाठी आंबेडकरी समाजातून महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद होता. तसेच ही सभा मोठ्या प्रमाणात पार पडली. देवळाली या मतदारसंघातून आपण काय या ठिकाणी त्यांची अपेक्षा आहे त्या संदर्भात सांगाल? मतदारसंघातून भाऊंना एवढीच अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांचे जे मतदान आहे ते भाऊ आपल्या पदरात पाडून घेतील अशी. आजच्या या प्रचार यात्रेमध्ये या ठिकाणी साहेब आलेत. आज वंचित बहुजन आघाडीचे देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अविनाश निरंजन शिंदे यांच्या प्रचारासाठी आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी या प्रचारसभेसाठी या ठिकाणी देवळालीमध्ये ही प्रचारसभा झाली. या प्रचारसभेमध्ये सुजातदादांनी आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने काम करतो, काँग्रेस राष्ट्रवादी असेल शिवसेना BJP असेल हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक सापनात आहे तर एक नागनाथ आहे. दोघांनाही या देशामधून संविधान नको आहे आणि संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करू अशा खोट्या विचारसरणीने त्यांनी लोकसभा निवडणूक लढली आहे. परंतु जेव्हा खऱ्या अर्थानं आरक्षणावर घाला येतोय, सुप्रीम कोर्टाचा जो निकाल येतोय क्रिमिनल बाबत, तर ज्या काँग्रेसची राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्या ठिकाणी त्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना BJP ह्या भांडवलदार आणि कारखानदाराचे असलेले पक्ष आहेत जे खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी शोषित दलित वंचित अल्पसंख्याक यांच्यासाठी जो लढा उभा केलेला आहे तो लढा कायम या देशामध्ये चालू राहील. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची तब्येत ठीक नसतानाही ते आज त्यांच्या जागेवर सुजातदादा हे अनेक सभा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करतायत, दौरे करतायत. आणि देवळालीची जर परिस्थिती बघितली तर देवळालीचा मतदारसंघ आम्ही जवळपास हिंडून फिरून तिथे बघितलेला आहे. अनेक समस्या आहे कारण गेल्या अनेक वर्ष 35 वर्ष जवळपास घोलप परिवाराने त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सूरज अहिरे यांनी काम केलेलं आहे. परंतु आजही मूलभूत सुविधा या सुटलेल्या नाही. रोजगाराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, आजही ते कायम आहे. आता जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही तर खऱ्या अर्थानं शोषित समाज आहे, जो दलित आहे, जो अल्पसंख्याक आहे, जो OBC आहे, जो हे सर्व समाज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मतदान करतील. आणि मतदानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये 2024च्या असेंब्लीमध्ये विधानसभा असेंब्लीमध्ये अविनाश शिंदेच्या रूपानं वंचित बहुजन आघाडीचं पहिलं खातं हे देवळालीमधून खोललं जाईल असा एक आशावाद नाशिक पूर्व विधानसभा पंचवटीतून नाशिक पूर्व विधानसभेचे उमेदवार रवींद्रजी पगारे यांचा या प्रभागामध्ये अतिशय दांडगा संपर्क असल्यामुळे त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली. आणि नाशिक पूर्वचे बरेचसे प्रश्न आहेत की त्या भागामध्ये गुन्हेगारी क्षेत्र जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर महिलांना हाताला कामधंदा नाही आहे. त्याचबरोबर तरुणांचे प्रश्न आहेत, तर शिक्षणाचा पण प्रश्न आहे. तर हे प्रश्न 100% रवी भाऊ पगारे हे एकदा आमदार काय झाले का ते हे
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा आहे। आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तमाम नाशिककरांना मला एकच सांगायचं आहे, महार, मांग, चपाल, तेली, दामोळी, गारोडी, भंगी, शिल्पी, धोबी, नावी या सर्व जाती धर्मांनी एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रवी अण्णा पगारे यांना गॅस सिलेंडर या निशाण्यावरती बटन दाबून आपण सर्वांनी विजय करायचा आहे। जय भीम, जय शिवराय। आज प्रचाराच्या दरम्यान सुजातदादा आंबेडकर यांनी प्रचार सभा घेतली, भरघोस प्रतिसाद होता। येत्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही मोठ्या मताधिक्याने चारीच्या चारी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येईल। मी नाशिक पूर्वमधून रवी पगारे उमेदवारी करत आहे। जय भीम। राजकारण निरोप आहे, जोरात सगळ्यांना राज करायचंय। वंचित बहुजन आघाडीचा खुर्चीवर बसल्यात भाऊन हात तरीवर करा। भीमा कोरेगावची केस झाली तेव्हा वंचित बहुजन आघाडीची लोक धावून आलेली। आपल्या तिकडची कोपर्डीची जेव्हा घटना घडली होती तेव्हा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचीच लोक, भारिप बहुजन महासंघाची लोक आणि बाळासाहेब आंबेडकर स्वतः हे कोपर्डीमध्ये होते। सगळ्यांना ज्यांना इकडे मारहाण झाली आहे त्यांना भेट दिली होती, त्याची मुरडीसाठी पण भेट द्यायला गेले होते। आणि जे बॉम्बिंग ऑपरेशनच्या मध्ये ज्यांना पोलिसांनी मारलं त्यांना सुद्धा भेट द्यायला गेले होते। आता मला सांगा, जेव्हा भीमा कोरेगावची घटना झाली तेव्हा एक तरी काँग्रेस राष्ट्रवादीचा आपल्या मदतीला आला का? कोपर्डीची घटना आली, एक प्रस्थापितांचा एक तरी माणूस आला का? नाही। आणि म्हणून मित्रांनो, आता आपल्याला सर्वांना एक संकल्प करायचा आहे की आता ह्यांची खानावळ नको। आता आपलं ताट, आपली वाटी, आपली भाकरी, आपला वाढपी, आपला स्वयंपाकघर, आपली चूल आणि बोकड सुद्धा आपलंच। दुसऱ्यांच्या खानावळीमध्ये जेवायला जायचं नाही। वंचितांचे उमेदवार इकडचे वंचितांचेच मतदार निवडून देतील। कोणाच्याही दारामध्ये भीक मागायला या आंबेडकरवादी चळवळीने कधी शिकवलं नाही मला। आणि याच पद्धतीने काम करत असताना आता ही आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की जी लोक आपल्यासाठी धावून येतात, जी लोक आपल्या गरजेच्या वेळेस आपल्यासाठी मदतीला उभी राहतात, जी लोक आपल्यासाठी पोलिसांची लढतात, इकडच्या गावगुंड्यांची लढतात, प्रस्थापितांची लढतात, त्यांना आपण मतदान करायचं आणि त्यांनाच आपण आमदार बनवायचं। कारण म्हणजे हीच लोक तुमच्या सर्वांसाठी ताकदीने परत एकदा जमिनीवरती उतरू शकतील आणि लढू शकतील। आणि जाता जाता आपल्या सर्वांना एक महत्वाचा शेवटचा मुद्दा एवढाच मांडून जातो की ही निवडणूक जी आहे ती निवडणूक आहे आरक्षण वाचवण्यासाठी। कारण इकडे एक महायुतीचं सरकार आहे ज्यांना आरक्षण नष्ट करायचं। पहिला त्यांनी क्रीमी लेअरचा मुद्दा टाकला आरक्षणामध्ये, त्याच्यानंतर त्यांनी वर्गीकरणाचा मुद्दा टाकला आरक्षणामध्ये, आणि जे दुसरा महाविकास आघाडी आहेत ते यांना छुप समर्थन देत आहेत। ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांसमोर आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना जर आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी। आता तुम्ही मला नुसती एक गोष्ट सांगा, जर आरक्षण नष्ट झालं तर आपल्याला परवडणार आहे का? आरक्षण नष्ट झालं असतं तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का? आणि जर आरक्षण नष्ट झालं तर आपल्या लेकरा बाळांच्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य सुखरूप राहील का? नाही। आणि म्हणून जर आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला भूमिका आणि मतदान हे आरक्षण वाद्यांच्याच बाजूने घ्यायला लागणार आहे, अशाच लोकांच्या बाबत द्यायला लागणार आहे जे ठामपणे आरक्षणासाठी उभे राहतात। जेव्हा या जरांगे पाटलांचं आंदोलन उभं झालं होतं तेव्हा बाळासाहेब त्यांना 4 वेळा जाऊन भेटले होते आणि त्यांनी हेच म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण गरजेचं आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी बहुजनांचं आरक्षण घेऊ नका। इकडे मराठ्यांचं ताट वेगळं आणि ओबीसीचं ताट वेगळं, ही संकल्पना बाळासाहेबांनी मांडली होती। आणि त्या भूमिकेपासून आजही आम्ही एकच भूमिका मांडतोय की कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी होता कामा नये आणि कोणत्याही समाजाचं आरक्षण नष्ट होऊ देणार नाही। आणि हीच भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी तळागाळात पोहोचली। आणि आता हे आपल्या सर्वांचं काम आहे की पुढे जाऊन सांगणं